नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर। गेल्या 5-6 महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आज पुन्हा एकदा एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे। 16 मार्चला 1774 कोटींचा निधी मंजूर झाला खरा, पण हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। गुढीपाडव्यापूर्वी हप्ता मिळेल ही आशा आता मावळली असून 23 मार्च 2026 नंतरच पैसे खात्यात जमा होणार आहेत। हप्ता पुढे का ढकलण्यात आला? चला सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी 16 मार्चला 1774 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती। या GR नंतर सर्वांना वाटलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील, पण आता मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 23 मार्च 2026 नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हप्ता पुढे ढकलण्यामागे प्रशासनाने सलग येणाऱ्या सुट्ट्यांचं कारण दिलं आहे। येत्या आठवड्यात गुरुवारी गुढीपाडवा, त्यानंतर रमजान आणि रविवार अशा सलग सुट्ट्या येत असल्यामुळे बँकिंग व्यवहार आणि तांत्रिक प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर हप्त्याचे वितरण आता पुढील आठवड्यात म्हणजेच 23 मार्च नंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या हप्त्यासाठी राज्यातील एकूण 90,41,248 शेतकरी पात्र ठरले आहेत। ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता मिळाला होता, त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हा 8वा हप्ता दिला जाणार आहे। राज्याकडे असलेला जुना निधी आणि आता मंजूर झालेला 1774 कोटींचा निधी मिळून एकूण 1808 कोटी 74 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील। न्यूज चॅनलनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खुद्द कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की पुढील आठवड्यातच हप्त्याचे वितरण केले जाईल। मात्र 8वा आणि 9वा असे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, ती फोल ठरली आहे। फक्त एकच हप्ता आणि तोही सण संपल्यानंतर मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे। तर शेतकरी बांधवांनो, सणासुदीला पैसे हवे होते, पण आता 23 मार्चची वाट पाहावी लागणार आहे। सरकारच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा। अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर अपडेटसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।